हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर 2-3 दिवस झालं आपल्या भरपूर साऱ्या ऑर्डर्स झालेल्या आहेत आणि मी ह्या रिलेटेड माझ्या फॅमिली सोबत म्हणजे यूट्यूब फॅमिली सोबत काहीच बोलले नाही, थोडं शेअर केलं पण काही डिटेलमध्ये सांगितलं नाही। जसं तुम्ही माझ्या सुखात दुःखात सोबत असता, त्यामुळे मला ही माझे जो काही नवीन मी बिझनेस सुरू केलाय तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण वेळच मिळत नव्हता। त्याच्यामुळे मग ते ब्लॉग बनवायलाच टाइम भेटला नाही आणि आज वेळ भेटला तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही सगळी माहिती मी शेअर करते। तर चला पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की मी नेमकं काय सुरुवात केली। तर पहिल्यांदा मला त्या एका ताईचा बटव्याचा कॉल आला होता, त्यांना पाहिजे होता, तो बटवा मी बनवला। तो व्हिडिओ माझा इंस्टाग्रामवरती 5 ते 6 मिलियन एवढे व्ह्यूज आले। फक्त कमेंटच 1000च्या आसपास कमेंट असतील आणि त्याच्यामध्ये मला कॉल 100-200 आले असतील। डीएम सुद्धा अगदी 200-300 डीएम आले आहेत की एवढे पाहिजेत तेवढे पाहिजेत बटवे। त्यानुसार मग मी भरपूर साऱ्या ऑर्डर्स ॲक्सेप्ट केल्या आणि तर मी तुम्हाला सांगते की मी पहिल्यांदा बघा हे ताट आहे ना माझं मोठं, ह्या ताटाच्या मापाचा मी बटवा बनवते। जो बटवा आहे तोही आणि रुमाल दोन्हीची साईज आहे ना या ताटाच्या मापाची आहे, पण कट करताना मी ताटा एवढं कट करत नाही, ताटापेक्षा 2 इंच सोडून, म्हणजे तुमची परास सुद्धा व्यवस्थित झाकली जाईल एवढी साईज आहे बटव्याची माझ्या। आता एक माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी तो तुम्हाला दाखवते। हे बघा असा हा त्यांनी थोडासा वेगळा बनवून घेतला माझ्याकडून, कारण त्यांना असं इकडनं लेस पाहिजे होती वेगळी आणि सेम कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे होतं बघा। तर ह्याच्यामध्ये एक हा थोडासा छोटीच साईज आहे, त्यांना थोडीशी नॉर्मल छोटी पाहिजे होती, एकदम ताटाच्या बरोबर आकाराचा आहे तो। त्याच्यापेक्षा माझे सगळेच मोठे आहेत, सगळे पार्सल गेलेले आहेत। आता हे आहे पॅक करायचंच आहे, ते सुद्धा त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवावं। तर ह्याची किंमत मी आधी सांगितलं 130 घेतली होती, पण त्या वापीच्या निघाल्या त्या इथून घेऊन गेल्या, त्याच्यामुळे मग आता मला कशी किंमत ठेवावी असं सुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या। तर ह्याच्यामध्ये बघा कपडा सांगायचा झाला तर कोणताही कपडा घ्या 160ला मीटर भेटतो आणि एका बटव्यासाठी म्हणजे एका मीटरमध्ये 2 बटवे होतात, म्हणजे 80 रुपयाचा कपडा लागत असेल। आणि त्याचबरोबर लेस सांगायचं झालं तर ही लेस सुद्धा 100 रुपये मीटर भेटते, कधी 80 रुपये मीटर भेटते, कधी 50, जशी रेंज असेल तशी कोणती लेस आहे त्याच्यावरती डिपेंड आहे। त्याच्यानंतर ही दोरी ही 3 ते 4 रुपये मीटर भेटती, एका पिशवीमध्ये साधारण अर्धी दोरी लागते। तर ह्या सगळ्याचा हिशोब जर धरला तर ह्या सगळ्याचा हिशोब धरून माझं शिलाईचं धरून आणि डिलिव्हरी चार्जेस धरून, गुजरातला राहते त्याच्यामुळे मग महाराष्ट्रात पाठवायला थोडा जास्त चार्जेस आहे, तर मग हे सगळं धरून मग मी एका बटव्याचे 300 ठेवले होते फिक्स। पण नंतर मग बरेच जण म्हणायला लागले त्यांना 130ला दिलं, त्यांना 130ला दिलं वगैरे, तर मग त्याच्यानंतर आता कमी करून सगळ्या बटव्याची प्राइस मी ठेवलेली आहे 250 रुपये। कोणताही घ्या 250, तुम्हालाही महाग वाटायला नको, मलाही परवडत नाही असं व्हायला नको, कारण मेहनत आहे याच्यामध्ये, बनवायला बराच वेळ लागतो। वरच्या साईडनं जो कपडा आहे तोच खालच्या साईडनं कपडा येणार आहे, अस्तर आतमध्ये आहेत, डबल कपडा लागतो याला, म्हणजे 2 सर्कल कट करावे लागतात, 2 मेन फॅब्रिकचे 2 अस्तरचे असं। तर बरोबर घेते का नाही मला सजेस्ट करा, कारण मी चालू करते जसं परवडेल तसं म्हटलं सुरू करावं। त्याच्यानंतर मग मी हा एक आयटम ठेवलेला आहे, ताटावरचा रुमाल सेम आहे, ह्याला ह्या साईडनं पिको येणार आहे, हे बघा एकाला पिको येणार आहे, एकाला अशी शिलाई येणार, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जो तो सिलेक्ट करेल तशी डिझाईन मी देते। आणि ह्याची साईज सुद्धा तुमची परात किंवा मोठं ताट जे पूजेसाठी आपण वापरतो तसं ताटावरती सगळ्यांना लग्नात जे पूजेचं ताट देतात बघा, त्या सगळ्यांचंच असतं, त्याला घुंगरे बिंगरे असतात खालून, तसं टाईप तेच ताट आहे हे। आणि मग त्याची मी किंमत ठेवलेली आहे ह्याची 150, कारण ह्याच्यामध्ये ही जी लेस आहे का नाही, अस्तर पण लागतं, ही कपडा पण लागतो, हा सुद्धा 160ला मीटर भेटतो। आणि ही जी लेस आहे ना हे लेस 80ला पूर्ण गड्डा येतो आणि पूर्ण त्या गड्ड्यामध्ये मग 4 पीस तयार होतात, म्हणजे मग लेसचा हिसाब काढला तर 20 रुपयाची लेस लागते आणि साधारणतः 50-1 रुपयाचा कपडा अस्तर धरून दोन्हीचं 50 होत असतील। तर ह्या हिशोबाने मग कुरिअर चार्जेस वगैरे, नंतर पॅक करायला बघा अशा प्रकारची पिशवी, 1 मिनिट, पॅक करायला अशा प्रकारचं बॅग लागते, ही सुद्धा कधी 14ला भेटती, कधी 10ला भेटती, कधी 18ला भेटती। तर सगळा खर्च धरून मग मी ह्याची किंमत ना 150 रुपये ठेवली, फ्री डिलिव्हरी त्याच्यामध्ये, त्याचे 250 फ्री डिलिव्हरी, ह्याचे 150 फ्री डिलिव्हरी। हे 2 आयटम मी तयार केले। त्याच्यानंतर मग रुमालामध्ये मी भरपूर डिझाईन्स अवेलेबल केल्यात,
कलर डिझाईनसुद्धा आणि कलरसुद्धा अवेलेबल केलेत. तर रुमालामध्ये हे बघा अशी एक डिझाईन आहे जिथे पूर्ण असं प्लेन हा पॅचवर्क असा डिझाईन येणार आहे, म्हणजे अशी थोडीशी काटा टाईप डिझाईन असते ना तशी, आणि साईडला मग अशी रिबिन टाईप फ्रिल आणि साईडला लेस, इथं दोन्ही लेस. तर ह्याच्यामध्ये साधारणतः 30 रुपयाची लेस लागते. बघा भरपूर मोठा सर्कल आहे. ही पट्टी तुम्हाला आता राऊंड छोटा दिसत असला तरी ज्यावेळेस मी पट्टी कट करते त्यावेळेस 2.5 ते 3 मीटर ही पूर्ण पट्टी आहे ना तेवढी लागते. त्याच्यामुळे एकूण ह्याच्यामध्ये 3 ते 4 मीटर 5 मीटर कधी कधी लेस लागते. तर त्या हिशोबाने ह्याची सुद्धा किंमत 150 ठेवली. त्यानंतर दुसरी डिझाईन आहे ज्याच्यामध्ये हा जो कपडा आहे तो असा असणार आहे आतला, आणि बाहेर आपला अस्तर सेमच आहे सगळ्यांना, आणि ही सुद्धा फ्रिल सेम आहे, लेस सुद्धा सेम आहे. ह्याची सुद्धा मी किंमत 150 रुपये ठेवलेली आहे. फ्री डिलिव्हरी, ताटावरचा रुमाल कोणताही घ्या, फ्री डिलिव्हरी. त्यानंतर मग जसे जसे कॉल येत गेले, जसे जसे मेसेजेस येत गेले तसं तसं मी चेंज करत गेले. आणि मग एका दादाची कमेंट आली होती की त्यांना त्यांच्या बाळासाठी टोपडी शिवून पाहिजे होती. खरं तर ते मुंबईचे होते. त्यांनी मला डायरेक्ट कॉल केला आणि सांगितलं की मुंबईला किती महागाई माहिती आहे तुम्हाला. महागाईच्या हिशोबाने त्यांनी सांगितलं मला 500ला 3 बनवून द्या. मग मी काय विचार केला नाही, कारण मी आतापर्यंत असलं टोपडं कधी शिवलं नाही. त्याच्यामुळे ह्याला कपडा किती लागतोय, रिबिन किती लागते, टाइम किती लागतोय, कुरिअरला चार्जेस किती लागतात हे काय माहीत नव्हतं. त्यामुळे मी ती डिलिव्हरी ॲक्सेप्ट केली. पण सगळ्यांचे कमेंट आले की तू खूप जास्त पैसे घेतले. त्याच्यामुळे मग आता मी ह्या टकुच्याचे 100 रुपये किंमत ठेवलेली आहे. फ्री डिलिव्हरी 100 रुपये किंमत आहे. डिलिव्हरी चार्जेस सगळं बॅग त्याच्यात सगळं त्याच्यात माझी मेहनत त्याच्यात 100 रुपये पर पीस 100 रुपये ठेवली. तर त्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे माझ्याकडे. त्यानंतर टकुच्यामध्ये ही एक डिझाईन आहे. हे बघा एकदम खूप सुंदर अशी डिझाईन. आतनं फिनिशिंग बघा, बाळाला कुठे टोचणार नाही की कुठे त्रास होणार नाही, काही नाही, आणि त्याच्या डोक्यामध्ये प्रॉपर बसलं जाईल. त्यानंतर अजून ही एक डिझाईन आहे. ही खूप सुंदर दिसते कारण हा जो कपडा आहे ना तो शायनिंग वाला आहे. आणि त्यानंतर मग ही अशी एक डिझाईन आहे बघा. हा एकदम सिंपल आहे पण कपडा खूप शायनिंग वाला आहे, कारण मी सगळ्याच गोष्टीचे कपडे जे आहेत ना ते भारी वापरलेले आहे. हलक्या क्वालिटीचा कपडा वापरलाच नाही, अस्तर सुद्धा चांगल्या क्वालिटीचाच वापरलाय. तर अशा मग 4 टकुचे त्यांचे मी शिवून झालेत. आणि त्यांच्यानंतर आता भरपूर साऱ्या टकुच्याच्या ऑर्डर कालपासून मला भेटलेल्या आहेत. आणि हे मी त्यांच्या चॉईसनुसार डिझाईन केले. त्यांनी जी डिझाईन सांगितली ती, तुम्हाला याच्यामध्ये वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर तीही बनवून देईल, जसा तुम्ही फोटो मला पाठवाल तसा. आणि हा जो कपडा आहे ना हा वाला बघा, हा थोडासा महाग भेटतो कारण हा खण साडीचा कपडा आहे बघा. आणि महाराष्ट्रात हा खण साडीचा कपडा स्वस्त आहे, पण गुजरातला नाहीये, कारण गुजरातला हा खण साडीचा कपडा थोडा महाग भेटला मला. 180ला मीटर भेटला. आणि एका मीटरमध्ये जरी समजा आपण आता ही दिसत जरी छोटा असलं तरी ह्याला मोठा कपडा लागलेला आहे, फ्रिल वगैरे आलेला आहे, मोठा कपडा गेलाय. साधारणतः एका मीटरमध्ये मला वाटतं 4 टोपड्या आपण असे शिवू शकतो. तर त्या हिशोबाने मी असे चार्जेस घेतले. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की मी माझी किमती ह्या बरोबर ठेवल्यात का, कोणत्या गोष्टीची किंमत काय कमी जास्त ठेवू ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण मला आधी अशी आयडिया नव्हती की मी ऑनलाईन सुद्धा अशा गोष्टी विकू शकते, पण आता मला आयडिया आली. त्याच्यामुळे म्हटलं 2024 माझ्यासाठी खरंच खूप लकी ठरलंय. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आपण सुरू करूया, बघूया ट्राय तरी करून कसं होतंय. तर नक्की सांगा मला याच्या कुठल्या वस्तूची किंमत मी किती ठेवू, आणि आता ज्या किमती मी तुम्हाला सांगितल्या त्या बरोबर लावल्यात का ते सुद्धा मला कमेंट करा. आणि ज्यांना कुणाला घ्यायचं आहे ना त्यांनी मला बघा माझ्या चॅनलवरती गेलात, माझ्या फोटोवरती क्लिक केलं ना अबाउट सेक्शन येईल, तिथे इंस्टाग्रामची लिंक आहे. इंस्टाग्रामवरती आले की मला तुम्ही डायरेक्ट मेसेज करा, मी तिथे तुम्हाला मोबाईल नंबर देईल, मग तुम्ही तिथून मला ऑर्डर करू शकता. आणि लवकरच मी दुसरा एक बिझनेससाठी नंबर घेईल आणि मग तो सेपरेट नंबर आपला जो असेल ना तो मी सगळ्यांसोबत शेअर करेल. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअप करू शकाल. आता थोडंसं ॲडजस्ट करून मला इन्स्टाला DM तुम्हाला करावा लागेल. आणि तर असा मी नवीन स्टार्टअप केलंय. तर चला आता ह्या सगळ्या ज्या ऑर्डर आहेत ना पॅक करायच्या आहेत, पाठवून द्यायच्या आहेत जेणेकरून त्यांना. तर ही मी ज्यावेळेस पाठवेल तुम्हाला, आता एक सांगायचं राहिलं की किती दिवसात पोहोचेल. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही खेड्यात राहा, गावात राहा, सिटीत राहा, कुठेही राहा, तुम्हाला आज मी कुरिअर केल्यानंतर संध्याकाळी ते शिप होतं आणि शिपड करून घेतात, ते ऑर्डर पाठवतात, बुक होते. आणि त्यानंतर 2 दिवसात म्हणजे
आज मी पाठवल्यानंतर उद्याचा परवा त्याच्या परवा म्हणजे 2 दिवसात तुम्हाला भेटून जाईल। जसं ऑनलाईन पार्सल तुम्हाला 2-3 दिवसात भेटतं तसंच हे, कारण फास्ट आहे, स्पीडने आम्ही पाठवतोय, स्पीड पोस्ट ते काय म्हणतात, स्पीड पोस्टाने असं फास्ट डिलिव्हरी आहे, खूप फास्ट, कारण स्लो नाही आहे। 2 ते 3च दिवसामध्ये ते तुम्हाला घरी डिलिव्हर होऊन जाईल। तर तुम्हाला माझा बिझनेसची आयडिया कशी वाटली ते मला नक्की कमेंट करा, खूप सारे आशीर्वाद द्या जेणेकरून मला असंच यश भेटेल आणि सक्सेस भेटत राहील। तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते। कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। खुश राहा, मस्त राहा, बाय बाय।